आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। कुंभारी दुर्घटनेची माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून पाहणी। नुकसान भरपाईची मागणी। कुंभारी तालुका जत येथील गावालगत असलेला पाझर तलाव अचानक फुटल्याने परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार तलावाच्या बांधामध्ये घुस व सायळ यांनी केलेल्या छिद्रांमुळे बांध कमकुवत झाला होता। यामुळेच तलावाचा बांध अचानक फुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तलाव फुटल्यानंतर प्रचंड वेगाने पाणी शेतामध्ये घुसले। या वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील ऊस, मका तसेच विविध बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। इतकेच नव्हे तर अनेक शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने शेतीची उर्वरित क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे। काही ठिकाणी तर पिकांसह जमिनीचे वरचे थरच वाहून गेल्याचे दिसून येत आहे। या दुर्घटनेत अंदाजे 60 ते 70 हेक्टर क्षेत्रातील शेती बाधित झाली असून जवळपास 30 विहिरी गाळाने भरल्या आहेत। यामुळे पाण्याचे स्तोत्रही नष्ट झाले आहेत। भविष्यातील शेतीसाठीही गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत। शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी फिरले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। घटनेची माहिती मिळताच माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। त्यावेळी त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याचे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व त्वरित नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्याची मागणी केली। यावेळी माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासोबत माननीय नानासाहेब सूर्यवंशी, माननीय प्रभाकर जाधव, माननीय सरपंच कृष्णा जाधव, माननीय उपसरपंच अजित सूर्यवंशी, माननीय काकासो शिंदे, माननीय महादेव सूर्यवंशी, भानुदास जाधव, माननीय सोपान जाधव यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान गावकऱ्यांनी संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला। तलावाच्या बांधामध्ये घुस व सायाळ यांनी केलेल्या छिद्रांमुळे बांध कमकुवत झाला होता। याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडली। याला जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तलावांची नियमित तपासणी व दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे। सध्या बाधित शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून त्यांना तात्काळ आर्थिक मदत, पीक नुकसान भरपाई तसेच पुनर्वसनासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।